नमस्कार मंडळी. भावनांच्या बागेत विनोदाची फुलं घेऊन हास्याचा सुगंध द्यायला पुन्हा एकदा सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. हास्याचा ट्रिपल डोस. कालच्या प्रमाणे आजच्याही भागात सहभागी झालेली आहे पोस्ट ऑफिस उघडं आहे ची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत. मंडळी, कॉलेजमध्ये नेहमी नाटकं करणाऱ्या टवाळ पोरी आज जमल्यात खरोखरच्या नाटकाच्या तालमीसाठी. बघूया तिथे काय घडतंय आणि यासाठी मंचावर येते हास्य जत्रेची एनर्जेटिक यंग ब्रिगेड. गुड मॉर्निंग. बस 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 ठीक आहे. हे काय फोन बाजूला ठेव. फोन बाजूला ठेवा सगळ्यांनी. कोणाचाही फोन हातात नकोय मला तालमीत. I don't have it. फोन हात ठेवला. बॅगेत ठेवा. एअरप्लेन मोड किंवा स्विच ऑफ. बाजूला ठेव. हे लांब ठेव. अजून लांब ठेव. पण हे काय नीट बस. उठ. चल तिकडे बस. बस तिकडे. एक्सक्यूज मी. रे तुझं नाव काय ग? आय डोंट केअर. उलटी बस. नीट बस. मला ए आणि ए तू ये ना. हे छोट्या चड्ड्या घालून यायचं नाही रिहर्सलला. सर दिस इज नॉट छोटी चड्डी, इट्स शॉर्ट्स. एक शॉर्ट्सला मराठीमध्ये छोटी चड्डी म्हणतात. हा ती नाही घालून यायची. मला सगळ्यांनी सलवार कमीज आणि ओढणी. ओके. नो सर, वी डोंट हॅव कम्फर्टेबल नसेल ना घरी जायचं मग. कळलं ना? No sir, listen sir, we are not I am not comfortable in odni and all. Please sir. मला हे असे कपडे नको आणि ह्या ज्या हेअरस्टाईल आहेत ना सगळ्या कॅन्सल. इथे बोचका बांधायचा आणि रिहर्सलला यायचं. ओरिजिनल केसेस. ओरिजिनल केस तुमच्या घरी ठेवा. ओढणी पाहिजे मला आणि केस इथे. त्यांना सांगतो गज गज बसा ऐका माझं. गज प्लीज सिट डाऊन. केस बघा कसं आहे माहितीये, माय सेल्फ गौरव. ओ माय गॉड, ऐसे लग रहा कि चांद खुद जमीन पे आया है. गौऱ्या. अरे नहीं, हाय ओ. ऐका ना गौऱ्या. सर, काय सरांनी सांगितलं ना, सर खूप स्ट्रिक्ट आहेत. या. खूप डेंजर आहेत सर. आता बघितलं ना, आल्यावर हेल्मेट मला दिलं, बॅग मला दिली. खाली टपरीवाल्याकडे 60 रुपये बॅलन्स आहेत, ते पण मला द्यायचे आहेत. एवढे डेंजर आहेत सर. मी म्हणजे बघा, ते करतात ना, ते करू सांगू शकतो तुम्हाला. गौऱ्या ओके. आता ना तोंडात जाऊन सांग तिच्या. जा इथे 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 इथे. सरांनी कॉमेडी केली, थोडं हसायला पाहिजे. हसा. तिकडे काय कॉमेडी केली मी? नाही ते हा? वातावरण हे हलकावे ना. वातावरण हे वगैरे मला सांगू नको. आणि तुझी ही भपावगिरी आहे ना पोरींबरोबरची इथे करायची नाही, आधीच सांगतोय. अरे नाही. एकांकिका बसवायला आलोय, त्या घर बसवायला नाही आलोय मी इथे. श्रीमंत घराची मुलगी आहेत, एखादी लागली तर म्हणून. अरे हलकावे ना. गेल्या वर्षी काय केलंस ना त्या कॉलेजमध्ये मला माहिती आहे. ती बिचारी एक पोरगी अजूनही स्टेशनवर उभी आहे, मला माहिती आहे ना. तिला मी कॅरेक्टर सांगितलं. नको एक्सप्लेनेशन देऊस. नको. आणि तू पण उद्या बोचका बांधून ये. खरं सांगतो मी. मला नको आहेत हे केस तुझे. Can we go ahead? हा या वी कॅन गो अहेड. नाव काय तुझं? Isha. आय डोंट केअर. Oh my god. तर ऐका, आपल्याला आता रिहर्सल सुरू करायची आहे. ओंकारराव काय ती आहे? कशी बसले बघा पहिलं, मग बोला. कशी बसले बघा. ए बाई तू नीट बस. नाव काय तुझं? Free. तू नीट बस. नीट काय बसायचं, मी नीटच बसले. मी काय असं बसू? Chill. प्रिय असं काय बोलायचं सरांना. सर डेंजर आहेत फार, असं बोलू नये. ऐक बरं गौऱ्या ठीक आहे. ऐका, आपल्याला एकांकीची रिहर्सल सुरू करायची आहे. या.
ह्या कॉलेजला ह्या वर्षी मी पहिलं पारितोषिक मिळवून देणार म्हणजे देणार. या कॉलेजला पहिलं बक्षीस देणार आहे. या पहिला प्राईज या आपल्याला पहिला प्राईज झालं का? नाही ते झालं? त्यांना- मागे उभा राहा. बूस्ट कर मागे उभा राहा. त्यांचा बूस्ट करतोय. मिळालं नाहीये अजून, मिळणार आहे असं बोललोय मी. मूर्ख कुठले. शिस्त पाहिजे मला तालमीत. वेळेवर यायचं, वेळेवर जायचं. फालतूगिरी बंद करायची सगळी. जे काय असेल ना हॉलच्या बाहेर. इथे काही आणायचं नाही. ओके कळलं? सर ओके. बॅग वाट, स्क्रिप्ट काढ. हो सर हो कुठे माझी बॅग कुठे ठेवलीस? सर ही काय सर हा? इकडे सॉरी मग सॉरी त्या बॅगेतनं काढशील स्क्रिप्ट. इकडे इकडे. तर आपण एकांकिका करतोय. या. लक्ष्मण दांडेकर लिखित सिग्नल वरचे मोती. 5 भिकाऱ्यांवर आहे ती. म्हणजे स्त्री भिकारी. म्हणजे आम्ही सर विकारांचा रोल करायचा. I would like to play भिकारी. तेच ना मी ते म्हणतात दे दे बाबा. ए थांबा. वाव काय वाव. भिकारी म्हणजे माहितीये. गुड. माहितीये, चांगलं आहे. बसा बसा तिकडे. मी जे सांगेल तसं कराल ना तर 101 बक्षिसं मिळतील आपल्या एका. काही कर, मी सांगेन तेवढंच करायचं. उद्यापासून आंघोळ करायची नाही. सर आंघोळ नाही करायची. असं डोळ्यात वगैरे अशी घाण दिसली पाहिजे मला. रिअल इथे असे असा हात फिरवल्यावर असा मळ लागला पाहिजे मानेवर. कळलं का? म्हणजे मेथड ऍक्टिंग, मेथड ऍक्टिंग. मी सांगतोय तसं करायचं. उगाच काहीतरी शब्द वापरू नकोस. हा, कळलंय तुला? सर कळलंय तुम्हाला काय सर काय? इतके दिवस आंघोळ न करता कसं काय राहणार ना सर? राहायचं राहायचं प्रोसेसचा भाग आहे तो. सर पण किती वास येईल सर. वासच यायला पाहिजे. Yes. वासच यायला पाहिजे तो. मी प्रत्येकाचा वास घेणारा. सेंट मारला असेल ना कोणी, सालपट काढीन मी एकेकाची. मी आधीच सांगतोय. आपण जेव्हा एकांकिका करायला जाऊ ना थिएटर मध्ये असा घामाचा घमघमाट पाहिजे. असे परीक्षकांनी असे नाक बंद करून आपली एकांकिका बघायला पाहिजे. अशी अंगावर आली पाहिजे एकांकिका. रिअलिझम पाळा काहीतरी. मी सगळं ब्लॉकिंग करणार, पॉलिशिंग करणार, सगळं बसवणार. गौरव येईल आणि सगळं घासून घेईल. ओके. कोण घासून घेईल सर? गौरव येईल आणि घासून घेईल. काय घासून घेईल? भांडी घासून घेईल. येडे. हॉटेलचं दुकान आहे माझ्या बापाचं. नवीन आहे ती, नवीन सर आहे. गप्प बसायला सर, सांग. बापाचं हॉटेलचं दुकान आहे. हॉटेल आहे का माझ्या बापाचं असं आहे. ये कर ये कर पुढचं. कर कर पुढचं कर. बोल कर. बोल पुढचं बोल. सॉरी सर मी नाही. बोल बोल बोल. सॉरी आय एम असिस्टंट डिरेक्टर. हाय. ही इज मेन डिरेक्टर. बोल ना पुढचं बोल. सगळं बोल. हाय बेब्स. हाय. या सर नाटकाची तालीम आहे, लक्षात ठेव. सर ते फालतूगिरी नाही करायची गौऱ्या. मी त्यांना हे करतो सर, रिलॅक्स करतो, बाकी काय नाही. आणि तू काय घासून ठेव. काय नाव काय तुझं? प्रियांका. कुठे राहते तू? अप्पर वालरी. म्हणजे लोअर परेल. इथे 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 सर सर राहू द्या सर. इथे. सर सर नवीन Script वाच आहे. सगळ्यांना. सर नवीन आहे ती. नवीन आहे मग स्क्रिप्ट पण नाही वाटता येणार. ये ये स्क्रिप्ट वाट ये. गर्ल्स चिल चिल चिलॅक्स चिलॅक्स. सॉरी सर. ओहो ऐका, आता कॅरेक्टरची नावं लिहिलेली नाहीयेत. 1 2 3 4 5 असं लिहिलेलं आहे. सुरू कर तू. 1 नंबरचं तू वाच. ओके फर्स्ट मी हा हा 2 3 4 ठरवून घ्या आणि वाचा. चला मी स्टार्ट करू सर. वाच म्हणजे स्टार्ट कर. चल. सर हो हो मी आहे भिकारी. हो माझ्या परिस्थितीने भिकारी. पण तुम्ही 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 आहात लाचार. लाचार. लाचार काय समोसे आणायला सांगतेस? लाचार. लाचार एक शब्द आहे. लाचार It's written एक over शब्द. रिटर्न ओव्हर देअर म्हणजे लाचार एक शब्द आहे ना.
आणि हे काय करतेस ही कुठली भिकारी आहे ओम. तू 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 कुठली भिकारी आहे ही हा येडी आहेस का नीट बोल ते वाक्य ओ रडायचं काम रडू नकोस मी ओ. काहीच बोललेलो नाहीये रडून मलाही रडता येतं मी रडू डोळ्यात बघ माझ्याकडे बघ चेच माझ्याकडे बघ रडू हे सांग रे सांगितला चेच चेट्स डोंट वरी काय काय म्हणजे मूर्ख माणसा ओरडतोय मी Jets, calm down. यू शाउटिंग ऑन हिम हर ऑन या रिलॅक्स मी आहे ना हा, मी आहे ना रिलॅक्स मी Jets. सरांचा स्वभाव जरा असा आहे ना सरांना असं पर्टिक्युलर लागतं सगळं म्हणून बाकी काही नाही ओके She's crying. He's being so rude. या Jets, तू ना मेथड ऍक्टिंग नाही वाच. प्लीज डोंट टीच मी I was just trying to help you, bro. आय जस्ट डोंट नीड युअर हेल्प प्लीज म्हणजे ज्याचं करायला जावा बोला तो म्हणतो माझंच खोला. सर काय बोलली आता थांबा अशा म्हणतात. हे असे म्हणतात नाही हे सांग रे तिला सर अहो थांबा ते त्यांना मराठीतच म्हणी माहिती नाहीये. नाही ना ऐका तसं नाही ते ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं असं आहे ते What did I say? One and the same. गप्पा बस काय गप्पा बस पुढचं कोणाचं आहे वाच सेम नव्हतं ते मी नंतर सांगतो कसं आहे ते कोण आहे तू आहे बेबी रिलॅक्स ए गौऱ्या चल इथे त्यांना हा बस रेडी आम्ही पोटासाठी भीक मागतो तुम्ही स्वार्थासाठी हात पसरता काय चायनीज खाल्लंयस रात्री ही कुठली भीक आहे तुझी कुठली भीक मागतेस ही अशी हिट माग काय ऍक्टिंग ऍक्टिंग आहे ही ऍक्टिंग आहे चल बस तिकडे ऍक्टिंग सांगते मला कोण आहे पुढचं वाक्य कोणाचं आहे या, चल लवकर जाऊ दे. ऑल द बेस्ट असतो चांगलं केलंस तू. कोण आहे यार या पोरी गौऱ्या या? करतील ना यार करतील मी आहे ना मी करून घेईल ना आमची झोळी आहे फाटकी येस पण तुमच्या नशिबाला लागलेली आहे ठिगळ का बापाची ठिगळ आहे ती 90 आहे 90 लावली आहे नो सर दॅट स्क्वेअर थिंग ते कलरफुल असं फॅशन म्हणून आपण Fashion तुझी ब्लेझर गरिबांची अब्रू असते ती फॅशन सांगते मला सर माझं रडू नका सर मला नाही आवडत का उडू नका काय डोंट क्राय अरे काहीच बोलत नाही मी यार रडतायत यार पोरी यार रस्सा रिलॅक्स रस्सा रस्सा रिलॅक्स यार आर यू शाउटिंग यार ए गप रे गप I just can't take it. शाउटिंग I'm okay. कोण आहे पुढे कोणाचं आहे Shall I? इंग्लिश बंद करायचं आजपासून हा इंग्लिश आजपासून बंद करायचं सगळं वाय म्हणजे भिकारी आहेत सगळे भिकारी इंग्लिश बोलतील मराठी किंवा हिंदी इंग्लिश कोणी बोललं ना जीप काढीन आणि लंडनला पाठवीन मी आधीच सांगतोय हा कारण सरांना जायला मिळाला मग जी पाठवतो काय ना तुला खरंच सगळ्यांसमोर मारेन मी हा तू मी माझा डिरेक्टर आहे तू हे- माझा गुरु आहेस उठ, नाटकं चालू आहेत We go ahead. येस येस ऑफकोर्स इंग्लिश मॉरेन ए डोंट इंग्लिश हा एव्हरीथिंग नको तू नको इंग्लिश बाबा नाही नाही म्हणजे तू थांब बाबा Go pre. हा, चल बोल काय वाक्य आहे? एक नंबर आम्ही जगतो भिकारडे म्हणून पण तुम्ही मरता भीक माग हे गप गं, हे काय वाव ही कुठली भिकारी आहे काय अरे ओ त्यांना काहीच नाही आवडत. काय मला कळत नाहीये तुम्हाला भिकारी म्हणजे माहित नाहीये का नो सर अरे भिकारी म्हणजे ही अशी कोण भीक मागतं मला सांगा नेक्स्ट कोणच आहे मी आहे. प्लीज मला नीट करून दाखव मराठी- प्लीज नीट करून दाखव हा. मला भिकारी बघायचंय अरे काय करताय तुम्ही मला कळत मी नाही करू? प्लीज कर
ऑल द बेस्ट ईशा. मी म्हातारी आहे हा. Okay. कर कर बेटा मला नाही जमत आहे असे जगायला आता. बघ ना बेटा मला रस्त्यावर तू या वयात कसं काय ठेवू शकतोस बेटा. वा. हे काय आहे? माझी आजी अशीच करते 3 पॅक डाऊन झाली की आणि ना वेट पप्पी देते मला अजिबात आवडत नाही. या, तुला I know, काय- right? ए, 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 ए. मला ओलं लागतं इथे. वेट पॉपी यू डोंट लाईक वेट पॉपी. I don't like wet puppies. काय सुकी पप्पी आवडते तुला? Yeah, I काय don't भेळ mind. आहे ती ओली सुकी करायला? येडे सरांनी जोक केला हसा हसा. Sorry, but what is bear? सॉरी सर. I don't know असं either. नाहीये मुलींनो यार, असं ती पात्र नाहीयेत. गौरे काय करतायत यार, मला कळत नाहीये. एकच मिनिट ओम तुला कळतंय का? हे बघ तू ज्या पद्धतीने त्याला सांगतो ना त्यांना जमत नाहीये ते त्यांच्या पद्धतीने करतायत. अरे पण त्यांच्या पद्धतीने नाही वर्क होणार आहे अरे गौरे. आपण करूया ना असं आपण काय करूया माहिती का असं तर ड्रीम सिक्वेन्स आहे. म्हणजे त्या ज्या सिग्नलवरच्या भिकारी आहेत ना त्यांना स्वप्न पडतं ना की मी मॉडेलिंग करते मी अभिनय करते असं त्यांना स्वप्न पडू शकतं की नाही. वेडायस का जरा? अरे असं होऊ शकतं. स्क्रिप्ट मध्ये असं आहे हं? असं नाहीये पण आपण ते चेंज करू शकतो ना. तू करतोस चेंज, स्क्रिप्ट चेंज तू करतोस. मी मला करतो. नको करायला सांगू. मी करतो. असं असं नको बोलूस. हे 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 करणार आहेत हे. अरे ते हे त्याला जमतं रे. जमतं? हा तसं करूया ना. हा, काय- काय एक- एक- करणार एक मिनिट, आहेस? मला सांगा तुम्हाला कुणाला काय काय येतं. गौऱ्या हा आम्ही दोघी ना डिवायडर वर उभं राहून भीक मागू शकतो. या Oh yeah. खरंच? करू शकतो. या Yeah. उलट्या रॅम्प वॉक करून भीक मागणार आहे. या गो फॉर इट गो फॉर इट. हा, हा, या, हा, चलो रेडी Pre- या pre. हा, हे तुला असं केलं त्यांनी हा रेडी. सुपर गर्ल्स. वाव. Money please. 10 Hey. रुपये द्या ना. 500. दादा द्या ना. Some money नाहीये. please. शिवा वाव. No money. तिचं संपलं हे. Alright. तिचं संपलं. It's nice, चल. baby. ओ Careful, careful. ओ क्या बघितलं का. That's amazing. सो ब्युटिफुल यू डिड अ सो ब्युटिफुल जॉब. एकदम जबरदस्त. अरे गौऱ्या वेळा आहेस का अरे रे? नाही ओंक्या बघ ना. अरे मॉडेलिंग करत कोण भीक मागते यार हे गौऱ्या? त्यांचं स्वप्न आहे त्यांना मॉडेल बनायचं आहे असं पण असेल ना यार. अरे म्हणून ते काय मॉडेल बनून भीक मागतायत? अरे ठीक आहे त्यांच्या पद्धतीने करूया ना एकांकिका आपण. अरे पण त्यांच्या पद्धतीत तू काय दाखवणार आहेस मला सांग तुम्हाला. हे बघ गोष्ट तीच असू दे आपण काय करूया मला इम्प्रोवाइज करूया आपण चालेल का तुला. अरे काय इम्प्रोवाइज करायचं आहे गौऱ्या तुला? चालू द्या ना यार. चालेल. चालेल तुम्हाला इम्प्रोवाइज. आम्हाला चालेल. या Girls, हे बघ, मला चालेल. चालेल यार कर ना याच्या पद्धतीने. गर्ल्स मला काय वाटतं माहितीये का ऍक्च्युली ना ओमकार सर गौरव सरांचे असिस्टंट आहेत. ऍक्च्युली तुला काय वाटतं तू हळू आवाजात बोलली आहे हा? ऐकू आलं मला. आणि हा का हा मी याचा असिस्टंट माझ्या एकांग्या घेऊन जातो मी बसवलाय तशा डिट्टो बसवतो आणि स्वतःचं नाव लावतो. मला पण- गप्प बस. सर पण गौरव सर कमाल बोलतायत सर. त्यांच्या बोलण्यावरच कळतं ते किती हुशार आहेत ते. या. कमाल बोलतायत. तुम्ही त्याच्या कोणी- बोलण्यावर ना जाऊ नका. तो बोलतोय तो बोलतोय ते माझं बोलणं ते मी बोलतोय ना ते 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 बोलून सर मी बोलतोय ते बघ बोलतोय. सर तुम्ही काय बोलताय. मी काय पण बोलत असेल ह्याचं नको ऐकू. नाही सर मी तुम्ही सांगतोय काही ते पण ऐका. बोलू नका सर. किती तोंड- सर गौरव सर खूप हुशार आहेत आणि आम्हाला कळलंय तुमच्या जे काही सक्सेस असेल त्याच्यामध्ये जास्त क्रेडिट गौरव सरांचंच असतं. Actually, या मी बसवल्या त्या एकांकिका सगळ्या So? मी केलेल्या. मी ब्लॉकिंग करतो. मी सांगतो ऍक्टर्स ना कसं बोला कसं रिॲक्ट व्हा कॅरेक्टरायझेशन काय हे मी करतो. कळलं सर का? तुम्ही Okay. खूप मी करताय सर. वी नो दॅट थिएटर इज अ ग्रुप ऍक्टिव्हिटी. Yeah, yeah. इट्स अ टीम वर्क. या. गबरा या करते. सर यू नो व्हॉट दॅट इज इट. ओंकार आउट. ऍक्च्युली आम्हाला तुम्ही डिरेक्टर म्हणून नकोय. आम्हाला गौरव सर हवेत. Yes. ऍक्च्युली आउट. ओंकार मला असं वाटतं या गौरव सर आहेत ना खिळा आहेत खिळा. व्हॉट खिळा? बरोबर आहे. गौरव सर खिळा आहेत How? की जो खिळा कोणाला दिसत नाही त्याच्यावर लटकवलेली फक्त फ्रेम सगळ्यांना दिसते आणि सगळ्या फ्रेमचं कौतुक करतात. ए बाबा गौरव सर तुम्ही आमचे खिळे आहात आम्ही तुम्हाला लटकतो सर. पोरींनो तुम्हाला माहित नाही तो केवढा मोठा खेळ आहे ते. घुसघुशीत भिंत दिसली ना घुसतो बरोबर लगेच. नका नादाला लागू त्याच्या. Why you being so jealous, sir? या गपरे या गपरे. Same गप, to you, गप, हा. गप. सर आम्हाला गौरव सरच हवे डिरेक्टर म्हणून आम्हाला तुमची गरज नाही. यू कॅन गो. तुम्हाला ऍक्टरच्या अंतरंगात पण बघता येत नाही तुम्ही काय डिरेक्ट करणार. या. सर निघा. टेक युअर संहिता अँड गो.
मला Hey, राहायला you. सांगताय Ah, मी प्रिन्सिपल सरांकडे जाईन आणि सांगेन हे सगळं. ओके हॅलो या या कॉलेजचे ट्रस्टी माझे ग्रँडफादर आहेत. सांग कोणाला सांगायचंय त्याला. गो आउट आउट म्हणजे जा. कपरे म्हणजे जा. तुला तुला वाटलं तर बघून घेईन. अरे मला बघून घे I like गौरव. असं काय बोलतोस तू ओंकार यार बस तू माझा ये गपरे गुरु आहेस. गुरु माझ्याकडे काम मागायला ये तेव्हा मी सांगतो तुला. उत्तर तेव्हा जा. ग्रँडफादर ट्रस्टी आहे कॉलेजचे कळलं ग्रँडफादर या ऐका गर्ल्स ऐका आता ओंकार सर गेले की नाही या. तुम्हाला त्यांनी खूप त्रास दिला ना हा चला आपण ब्रेक घेऊया आणि आपण कुठेतरी बाहेर जाऊन पिकनिक करूया तिकडे रिहर्सल करूया या. तुम्ही कुठेही न्या आम्ही तुम्हाला लटकणार sir. आपण विसरावूया. क्या बात, एकदम यो वाला परफॉर्मन्स. प्रसाद दा. शेवटचं कोणाचं तरी वाक्य होतं की काय माझे कॉलेजचे ट्रस्टी कोणतरी हा तेव्हा मला कळलं की तुम्ही सगळ्या कॉलेजमधल्या आहात. तोपर्यंत मला तुम्ही कॉलेजमधलेच वाटलात पण तेव्हा एक फिक्स झालं की कॉलेजमधल्याच आहेत. मजा आली. सई. मला खूप आवडला परफॉर्मन्स. एक तर टीमवर्क होतं आणि आय थिंक बाल्कनी गर्ल्स किल्ड इट. म्हणजे फार मजा आली. उत्तम संकल्पना होती आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री मला असं वाटलं की मेल ॲक्टर्सची बेस्ट केमिस्ट्री मी आजपर्यंत बघितलेली. ब्रिलियंट होती. म्हणजे जुगलबंदी चालली होती. तू कमबॅक करत होतास, तो बोलत होता. आम्हाला बघायला फार मजा आली. मस्त. वा 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 सई वा. अद्भुत. तुला कसं वाटला परफॉर्मन्स? अरे धमाल आली. तुम्ही सगळे ठार वेडे आहात. हा वेडेपणा कायम तुमच्यात राहू देत. आणि ओमकारचं जे काय चाललं होतं त्यात मी स्वतःला बघू शकत होतो. सगळे साधारण तासात त्रास मला येत होता. मस्त आला परफॉर्मन्स. पण मग तुला पण असा असिस्टंट आहे का? असिस्टंट नाहीये पण बाकी जे त्रास देत होते तसे बरेच आहेत. Lovely rocking performance. Keep it up. Thank you. मंडळी, लग्नाला वय नसतं आणि म्हणूनच मध्यम वयात पुन्हा लग्न करण्यासाठी इथे होणार आहे मुलगी बघण्याचा कार्यक्रम, जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, खानदेश सपू श्याम सुंदर राजपूत, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. हॅलो बामणे त्यातलं तुम्ही ॲड्रेस सापडला काय? हां हां दुसरं मला या 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 काय वॉचमन चोरत नाही? द्या फोन द्या त्याला. वॉचमन वरून कदम बोलताय. तुम काय कोणी छोडताय हमरे पानू को? अरे हमरे बहन को देखने को वास्तु आया हूँ. छोड़ो नहीं तो उधर आके पकड़ू बांबू को फटकू देंगे तेरे को. अरे दादा तू कशाला त्यांच्या भाषेत बोलतोयस? तू हिंदीत बोल ना. अरे मग मी काय बोलते त्याला कळाय नको? तसं तर तू काय बोलतोस ते अर्ध्या महाराष्ट्राला कळत नाही. तरी इंडस्ट्रीने 40 वर्ष सहन केलं ना तुला. अरुण उत्तर दे अरुण. तू तुझ्या मराठीत बोल दादा. तुझ्या मराठीत बोल. नाही नाही मी बोलते पण तू पवाचं बघ. ए दादा प्लीज. आज माझा बघायचा कार्यक्रम आहे. तू आज तरी दारू नको ना पिऊस. ए पव पव कांदा पव. सॉरी अरे पाहुणे आलेत. आम्हाला वाटलं नाही नाही कुकरला लावल्या 2 शिट्ट्या बाकी आहेत. कुकरला लावलंस पव? तुझ्या बापाने कुकरला पव लावलेलं? अरे तुझ्या हातचं जेवण आधीचा नवरा तुझा गेलाय ना ढगामध्ये. आता तरी जेवण बनवलं. नाही यात माझी काही चूक नव्हती. तूच सांगितलं होतं मोदकात नारळ टाक, मी टाकला. अगं मी नारळ टाक बोललो. नारळ करवंटी सकट तुकडे पण टाकू असं नाही बोललो.
अगं मोदक खाताना अन्ननलिका फाटून तुझा नवरा जगातला पहिला माणूस तो मिळालाय वाचारे. आता तर बघ नाही, आता म्हणजे नाही पाया काय पडतो करायचं. ऐक नाही, आता नाही. मी चांगलं स्थळ बघितलंय. मी तुझ्या पाया पडतो आज काय पण कोण घालू नको. काहीच नाही. तू एक काम कर. तू नीट केलंय का? यातला मुलगा कोण आहे नक्की? नमस्कार. नमस्कार बसा बसा बस रे. बसा मी माझी वलक करून तुम्हाला देतो. हा. मी प्रत्यक्ष अरुण कॅजन. मी कातील प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे. हा माझा पोरगा श्याम. मोरेनो हा. माझ्या बहिणीचं स्थळ बघायला मी तुम्हाला बोलवले. होय. बसा बसा पवन पवन अगं, पवन पाणी पाणी दे पाणी दे त्याला. अगं डोक्यात पदर घे ना असं. अरे हे काय केलं तुम्ही? अरे बापरे. मी मुद्दाम अहो तुम्हाला काही कळतं का हो? नाही सॉरी मी हे काय मुद्दाम नाही केलं. असू दे असू दे. विचित्र वाटतंय ना ते. अरे असू दे बस इकडे. सॉरी मुद्दाम नाही केलं. होणाऱ्या आईशीला असं बोलशील? वसाड्या लहान असताना माझ्या मांडीवर मुतायचाच मी कधी बोलायचो तुला? हो हो पप्पा काय पप्पा? काय बोलताय? काय? एक तर एवढं ऑड वाटतंय ना. बापासाठी स्थळ बघायला आलोय मी. अरे त्यात तुम्ही माझ्या सुसू बद्दल बोलताय. कपरे. सॉरी म्हणजे नाही, मी ठीक आहे. एकदम घे, घे, रफकन हरकत. असं घे, घे. बोललो. घे, हरकत. हे एकदम पडलं ना म्हणून मी तसं याकडे. पोहे घे. द्या, द्या. पव घ्या पव घ्या. वा वा. काय छान. काय काय झालं? काय झालं? झालं? काय झालं का? काय लिंबाची फोड आहे. अख्खी लिंबाची फोड. काय केलीस तू? दादा तूच म्हणाला होतास ना पोह्यात लिंबू टाक. अरे मी लिंबू पिलून टाक बोललो. अख्खं फिरून टाकाय सांगितलं तुला. काही पण कर. सॉरी सॉरी काय झालं नाही, ठीक हे अजून कच्चा लिंबू आहे. हा? नाही नाही म्हणजे जेवण बनवायला अजून कच्ची आहे. हॅलो हॅलो जेवण बनवायला शिकेल. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. आणि काय आहे मुलात कसं बायकांना रांदा वाडा उष्टी काढा असली मी कामं ना माझ्या बायकोला सांगणार नाही आहे. मी तर असे राणीसारखी ठेवणार आहे. काय समजलं? कसं आहे तुम्हाला सांगायला काय हरकत आहे? हा माझी पहिली बायको ना आम्हाला सोडून गेली. 30 वर्ष तिच्याबरोबर संसार केला. त्यातलं पहिलं 10-12 दिवस सोडलं तर बाकीचं सगळं दिवस ह्याचं संगोपन करण्यात गेला आणि बाकीच्या माहेरच्या लोकांचं संगोपन करण्यात गेलं. काय माझ्या वाट्याला काय झालं नाही हो. काय म्हणजे एन्जॉयच करता नाही आलं मला. तो सगळा रोमांस आहे ना मला हिच्याबरोबर करायचा आहे. म्हणून मी लग्न करतोय. काय अहो, काय बोलतोय तुम्हाला कळतं काय? काय त्याच्यात काय? हो बहीण आहे ना ती माझी. माझ्या समोर तुम्ही रोमांस बिमांस बोलताय. काय फालतूगिरी चालली तुमची? बघा माझा रोमांस म्हणजे कसा मी समुद्र किनाऱ्यावर हा. एका हातात बिअरचा गलास एका हातात बायकोचा हात. आम्ही दोघं जण अशी बिअर पितावाय आणि असा सूर्य डुबताना बघतो. ह्याला म्हणतात रोमांस. हिमाचलमध्ये तो बर्फ पडतो ना बर्फ तो आम्ही असा गलासात कॅच करणार त्याच्यात रम टाकणार आणि दोघं पण एका ब्लँकेटमध्ये बिलगून राहणार आणि एक एक सीप असा पियत पियत तो दिवस आम्ही एन्जॉय करणार. ह्याला म्हणतात रोमांस. पाहुण्यानो जे काय बोलतो ना त्याच्यात रोमांस कमी न बेवडे जास्त वाटतो. अहो सगळीकडे तुम्हाला दारूच प्यायला पाहिजे का? क्योंकि नशा प्यार बढ़ाता है और प्यार नशा. नॉर्मल बोला. मेवण्यानं तुम्हाला सांगतो ना माझ्या आयुष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मी अशा झटकून टाकणार आहे. मला ना स्वच्छंदी लाईफ जगायचं. काय समजलो? आता आमचं लग्न झालं की आम्हाला एन्जॉय करायचंय बस. मी माझं घर विकणार हो पप्पा. आणि त्या पैशात ना हिला मी अख्खं जग दाखवणार आहे. काय समजलं? मेवणेनू हा. मी माझ्या बायकोला घेऊन हनीमूनला गोव्याला जाणार आहे. अहो आताच बोलव ना मी जग फिरणार आहे. डायरेक्ट गोव्यात कुठं आलो? माझं जग गोवाच आहे. अरे काय बोल हा म्हणून नका शिकव. आणि कसं आहे त्या गोव्याला गेलो ना मी गोव्याला की तुम्हाला सांगतो अशा नारळाच्या चित्राची चड्डी घालणार आणि उघडा बम असा मी वालूत बसणार आहे. अरे 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 अरे. ही माझी बायको म्हणजे 2 पीस घालून पामेरासारखी आहे ना समुद्रात अशी बाहेर येणार अशी येणार आणि मी एन्जॉय करणार आहे. काय समजलं? लय एन्जॉय करणार आहे. शिबाई मला नाही जमणार हे असं काही. नाही का नाही जमलं तुम्हाला? अरे आजकाल ना बुकनीचीच फॅशन आहे का नाही? अरे बुकनीच्या दादा दादा
काय झालं? तू आजचा आहेस काय रे? तू काल परवाचा आहेस वसाड्या. अरे वय बघ तुझा. तू आज आहेस, कालचा कधी होशील तुला कळणार पण नाही वसाड्या. नाही तर काय हो पप्पा, पामेला पाहिजे म्हाताऱ्याला. हे मारीन तो काय एक दिवस चुकून तुम्ही पाम तेल खाल्लं होतं तर तुमचा कट्टा फुटला होता, ढेंगाळी लागली होती तुम्हाला. बोलताय अरे आपलं वय काय, आपण कुठे काय बोलतो याचा जरा तरी विचार करा. बसा. ये वसाड्या. सॉरी सॉरी सॉरी. हे बघ, नागाला डोलायला आणि बापाला बोलायला शिकवायचं नाही. शिकवायचं नाही. वा रे वा. म्हणजे तुम्ही गोव्याला जाऊन हनीमून करणार आणि मी काहीच बोलायचं नाही. अरे कोणता बाप स्वतःच्या पोराला असं वागवतो? अरे तुझी लायकीच आहे टाकली. काही बोलू नका. काही कोणता मला. अहो काय हो तुम्ही स्वतःच्या पोराला टाकल्या बोलाल? मग काय बोलू त्याला, काय बोलू? बापाच्या आधी टक्कल झालेला जगातला पहिला. हो, ह्याच्या डोक्यावर ना असा टाकल्यावर ना हात फिरवला ना प्रेमानं तर मला कॉलेजचे दिवस आठवत. पप्पा काय बोलते तुम्ही? हाय 28चा, हा पण दिसतो 40चा. माझं केस बघा ना, केस असा वार आला ना भुरू भुरू उडतात. काय वनिताजी, तुम्ही ना मला सुगंधी शॅम्पू लावून आंघोळ घातली हो ना, माझ्या शरीराची नजाकत कळेल तुम्हाला. काय हे हातारड्या थेरड्या, आता हलू हलून मला राग यायला लागलाय तुझा. नको ना. असं वाटतं इकडे तुझं तुकडं 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 करायला पाहिजे. माझ्या बहिणीचं लग्न करून द्यायची माझी इच्छा आहे ना, म्हणून प्रेमाने बोलतोय वासाऱ्या. अजून आपलं लग्न झालेलं नाही आहे. जर काय बोलाल तर सांभाळून बोला. आणि जे तुम्ही जे दृश्य जे बोलताय ना, ते मला ऐकायला उकड वाटतंय. त्याच्यात काय उकड वाटायचं, त्याच्यात काय आहे? नाही, किती झालं तरी आम्ही दोघं आता लग्न नक्कीच करणार आहोत. वनिताजी, तुम्हाला कॅबरे येतं? का बरे? ह्या पंचवरनं आम्ही तिघांनी ना इथनं निघायला पाहिजे. काय खरं तर तू आलास ना बोलास ना, मी मोरे कातील आहे तेव्हाच स्किट बंद व्हायला पाहिजे. मला सांगतो. अहो काय आहे कॅबरे म्हणजे कसं, आम्ही तरुणपणी ना हेलनचा कॅबरे बघितलेला आहे ना, तिथपासून माझं स्वप्न आहे. माझी बायको अशी शॉर्ट कपड्यामध्ये, तिच्या हातात दारूचा गलास आणि अशी कंबर लचकत मुरटत माझ्या मांडीवर येऊन बसणार. मग मी तिला कचकन मिठीत घेणार आणि पटकन पप्पी घेणार आणि ती मला एक एक पेक पाजणार. काय समजलं? अशी एन्जॉय करायची मला. मला बाई नाही जमणार. अरे जमणार का? ह्या वासाऱ्याला कळलं पाहिजे. हा माणूस रंगेल आहे, रंगेल. काय रंगेल? स्वतःची बायको कॅबरे करताना बघणं हा रंगेलपणा नाही. दुसऱ्याची बायको कॅबरे करताना बघणं म्हणजे रंगेलपणा. आणि मुलात ना मी रंगेल नाही आहे, मी प्रेमल आहे. माझं कसं म्हणजे माझं सगळं प्रेम आहे ना, सगळं इकडे भरलेलं आहे. बाप. फक्त ना वेळेत ना मला प्लॅटफॉर्म मिळाला नाही. पप्पा हो पप्पा, हा, तुमच्या त्याच प्लॅटफॉर्मवर राजधानी एक्सप्रेस चढवली पाहिजे. हो. आणि तुमच्या प्रेमासकट तुम्हाला चिरडलं पाहिजे. अरे जनाची नाही तर मनाची तर लाज वाटू द्या. हो, तुमचा पोरगा आहे समोर आणि त्याच्या होणाऱ्या आईबद्दल तुम्ही असं बोलता का? त्याला काय होतं? आई तर आहे म्हणजे मी तसा मुलात कसा बिरबल माणूस आहे का नाही? हा? अरे लिबरल असेल ते. लिबरल बिरबल म्हणे. एक नंबरचे शेख चिल्ली आहे तुम्ही, शेख चिल्ली. नका गरमा फुटेल बोयकान मागत 2-2 बायका. घरात तर तुला दाखवतो वासाड्या. पप्पा नका. आणि हा बघ माझी सगळी स्वप्न ती मला आज पूर्ण करायची. बस बस वनिताजी, तुम्ही जर मला हो म्हणालात ना, तर बुलेटच्या टाकीवर तुम्हाला उलट बसून ना मी तुम्हाला लडाखला घेऊन जाणार. आहे का ना पप्पा? लडाखमध्ये ना कडाक्याची थंडी असते. लडाखमध्ये ना कडाक्याची थंडी असते. तुम्ही फक्त मला अशी घट्ट मिठी मारा, मी तुमच्यासाठी गाणं म्हणणार आहे. थेरड्या, थांब 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 वासाऱ्या. जाऊ द्या. अरे वय बघ तुझा. बुलेटला किक मारताना किडनी फुटून इकडेच मारशील वासाऱ्या. मोठा
लडाखच्या थंडीत माझ्या बहिणीला टाकीवर उलट बसून येतोस वसाड्या. वर चढताना ती अंगावर मग बुलेट अंगावर. काय राहील तुझा वसाड्या? शांत शांत व्हा, शांत व्हा. काय राहील तुझा? जास्त मटकू नका तुम्ही. काय मटकताय? काय लटक? ओ इकडे बघा, हसू नका. लद्दाखला किती थंडी पडते माहितीये का? वासाड्या म्हणून तर जातोय. काय म्हणून तर जातोय? घरात AC 22 वर केला तर रात्रीतून 24 वेळा बाथरूमला जाता तुम्ही. बोलताय. त्यांच्याकडे बघा, त्यांच्याकडे. त्यांना बसवणारे उलट टाकीवर पुढचं दिसेल का तुम्हाला? मला अनुभव आहे सगळं दिसतंय मला. दिसेल. आणि हे बापाला उलटा करू नका. नका. लाज करतोस बापाची, लाज नाही वाटत? अरे लाज तर तुला वाटली पाहिजे हा, वसाड्या. मला- खेरड्या म्हातारड्या. हा? हे बघ, ह्याला आहे ना बायको ना हिरोईन पाहिजे. तू लग्नाला नखर देऊन टाक. नाही दादा, मला प्रभाजी आवडले. प्रभा नाटकं नका करू. काय करताय? प्रभाजी पप्पा काय करताय? नका ना हो. कानाला किती गोड वाटलं म्हणून सांगू तुम्हाला. नाही तर आधीची बायको वासाडी. हे परिबिया, हे परिबिया, हे कालतोंडी अशी हाक मारायची. प्रभाजी, हा हा. आता मला असं वाटतं आम्ही दोघं पण समुद्राच्या मधोमध उभे आहोत आणि सगळीकडचं तुषार फक्त माझ्या अंगावर पडतात. प्रभाजी, हो, जास्त मटकू नका. त्याच वेळेस समुद्रातून एखादा शार्क आला पाहिजे आणि त्याने ना तुमची फक्त चड्डी काढून नेली पाहिजे. तुम्हाला परत बाहेर येताच आलं नाही पाहिजे. हसू नका. वनिताजी ऐका ना. माझा बाप आहे, हा माझा बाप आहे, पण तरी सांगतो तुम्हाला, लग्न करायची लायकी नाही याची. नका करू. अरे लायकी का करा? नाही, मला प्रभाजी आवडले. प्रभाजी, काय करताय तुम्ही? काय चालू आहे? पण एक मिनिट. प्रभाजी, जशा तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत ना तशा माझ्या पण आहेत. त्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल ना तरच मी तुमच्याशी लग्न करेन. काय इच्छा आहे सांग. माझं ना लहानपणापासून असं स्वप्न होतं की मी गोव्याला गेले ना की माझा नवरा ना असे 6 ॲप्स दाखवत फिरेल आणि गोव्याला बीचवर फिरताना सगळ्या बायकांना माझ्याकडे बघून जळतील. म्हणून तुम्ही ना जिमला जा प्लीज. असे ना 6 ॲप्स पाहिजे लग्नापर्यंत प्लीज. या बात आहे पप्पा. काय इच्छा आहे त्यांची पूर्ण करा. उद्यापासून काय करू? मी तुमची एक्सरसाइज घेतो. आता दारू बिरू तंबाखू बिंबाखू सगळं बंद. सकाळी 3 तास जिम मारायचा, संध्याकाळी 3 तास जिम मारायची. म्हणजे 6 तास 6 तास रोज. रोज. अरे आयुष्यभरात ना 3 मिनिटं पण मी कधी व्यायाम केलेला नाही आहे. पण करा ना. मला नाही जमणार. दुसरं काय असेल तर सांगा. मी बरं पण दुसरं माझा ना लहानपणापासूनचा एक मित्र आहे संतोष नावाचा. ओ माय गॉड. आम्ही ना लहानपणी ठरवलं होतं की मिळून एकत्र गोव्याला हो जाऊ. का? पण ना ते कधी शक्य नाही झालं. अरे देवा. मग आता आपण जाणार आहोत तेव्हा त्याला घेऊन जाऊया 3 जण. तिकडे? हा, आपण मिळून मज्जा करूया. हा? हा, आणि ना आपण ते लडाखला जाणार आहेत ना तिथे पण त्याला घेऊन जाऊया. त्याला? म्हणजे मी पुढे बसेन, तुम्ही मध्ये, तो मागे. आणि ना तो पण खूप प्रेमळ आहे. त्याच्या पण मनात खूप प्रेम साचले पण त्याला कधी प्लॅटफॉर्मच नाही मिळालं. नाही हे फार डेंजर आहे. मला नाही जमणार आहे. नाही, नाही, लग्न नाही, करायचं. द्या ना platform. नाही नको रोमांच नाही. झाला. नाही मला करा ना. लग्न नाही असं मी पूर्ण पाय करा पडतो. त्यांची मला इच्छा. नाही झेपणार खरंच हा? सांगतो. नाही करा ना. नाही प्रभाजी, आम्ही मस्करी करत होतो, असं काही नाही. नाही. आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या सगळ्या सिनेमामध्येच होऊ शकतात. हा. खऱ्या आयुष्यात असं पॉसिबल नाहीये. सिनेमा आणि संसार याच्यात फरक असतो. ओके. बाकी प्रभाजी, हा. मला आवडलात तुम्ही. हो थँक्यू. मला ना ती बिकनीची संकल्पना खूपच ओ आवडली. माय गॉड. बरं तुम्ही बुलेटवर त्या याच्यावर तुम्ही उलटी बसाल ना? इश्श, बाई, तुम्ही पण. ती बुलेट चालवताना मला नको ते. तुम्हाला सांगतो माझ्या घट्ट मिठीत याल तुम्ही. फार मजा करू, एन्जॉय करू. एकदम कातिल नशिला रंगीला परफॉर्मन्स. आहा कहर. यांच्या रोमॅन्सच्या कल्पना तुम्हाला कशा वाटल्या प्रसादा? छान मोरे. अफलातून एनर्जी होती तुझी आणि अरुणची. आणि म्हणजे जुगलबंदी बघतोय की काय असा भास व्हावा इतपत एकमेकांवर तुम्ही आज पेटलेला होतात एकमेकांच्या बाबतीत.
धमाल. वनिता फार मस्त. तिची चालत होतीस ना ज्या पद्धतीने, मस्त. श्याम्या, बापाची भाषा कुठली असो आपली तीच असणार. हा जो तुझा एक बाणा आहे ना, तो मला आवडायला लागलाय. म्हणजे बाप तिकडं काय समजली वगैरे तरी तू गुच्चपटा पण मस्त मजा आली श्याम्या. म्हणजे वारंवार तू त्याला पप्पा म्हणत होतास म्हणून तो तुझा पप्पा हे आमच्या लक्षात येत होतं. अदरवाईज तुम्ही सेम दिसताय. म्हणजे ही कॉम्प्लिमेंट कुणाला आहे मला आता कळतच नाही. मोरे छान. मोरे तुमचा गुलाबीपणा दिवसेंदिवस बहरत चाललाय. पण छान. घरचे बघतात ना स्किट सगळी. शुभेच्छा सांगा माझ्या. सई, मला संकल्पना खूप आवडली. प्रोग्रेसिव्ह संकल्पना होती आणि मी हे खूप अभिमानानं म्हणते की वेन यू कम ऑन स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज. वने मस्त. अरुण दादा आउटस्टँडिंग. फार मस्त. मला फार मजा आली. मस्त.